नमो भगवते वासुदेवाय. सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी. लेखन व वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर, महाराष्ट्र, मिरज 416410. अध्याय 13. क्षेत्र क्षेत्रज्ञ योग. ज्ञानलक्षणे भाग 13. अहिंसा भाग 9. मनातील अहिंसा भाग 2. ओव्या आहे 302 ते 312. मनात असलेलीच अहिंसा इंद्रियांच्या द्वारा कशी व्यक्त होते ते ज्ञानदेव स्पष्ट करत आहेत. तैसे मन हे पांडवा, मूळ या इंद्रिय भावा, हेची राहटे आघवा द्वारी येही. अर्जुना, त्याप्रमाणे मन हे सर्व इंद्रियांच्या व्यापारात मूळ आहे व हेच या सर्व इंद्रियांच्या द्वाराने वागत असते. परी जिये वेळी जैसे, जे होऊनी आतू असे, बाहेर ये तैसे व्यापार रूपे. परंतु ज्या वेळेला जसे ज्या वासनेच्या रूपाने मन आत होऊन असते तसेच ते इंद्रियांच्या व्यापार रूपाने बाहेर येते. या लागी साचो करे, मनी अहिंसा थावे थोरे, जैसी पिकली धृती आदरे, बोभात निघे. ज्याप्रमाणे पक्व झालेला सुगंध मोठ्या उत्साहाने गाजावाजा करीत बाहेर येतो, त्याप्रमाणे मनात अहिंसा चांगली बळवली म्हणजे तीच इंद्रिय व्यापारातून दिसून येते. म्हणून इंद्रिये तेची संपदा, वेचिता ही उदावादा, अहिंसेचा धंदा करीते आहाती. म्हणून ही सर्व इंद्रिये मनात असलेल्या त्याच अहिंसारूप संपत्तीच्या भांडवलाचा खर्च करीत असतात. म्हणजेच अहिंसेचा इंद्रियांकडून अव्याहत खर्च होऊन सुद्धा अहिंसारूप भांडवल संपत नाही. समुद्री दाट भरिते, तै समुद्राची भरी तरे याते, तैसे स्वसंपत्ती चित्ते इंद्रिया केले. समुद्रास पूर्ण भरती आली म्हणजे तो समुद्रच आपल्या भरतीच्या पाण्याने खाड्या भरून टाकतो. त्याप्रमाणे चित्तात अहिंसेची दाट भरती झाली म्हणजे चित्तच या सर्व इंद्रियांना आपल्या अहिंसारूप जलसंपत्तीने भरून टाकते. हे बहु असो पंडितू, धरुनी बाळकाचा हातू, वोळी लिही व्यक्तू आपणची. हे फार बोलणे राहू दे. पंतोजी ज्यावेळी मुलाचा हात धरून त्याला अक्षरांच्या ओळी काढायला शिकवतो, त्यावेळी मुलाचा हात धरून पंतोजी आपणच स्पष्ट अक्षरांच्या ओळी लिहितो. तैसे दयालुत्व आपुले, मने हाता पाया आणिले, मग तेथ उपजविले अहिंसेते. त्याप्रमाणे मनाने आपले दयालुत्व हातापायास आणले व मग तेथे म्हणजे हातापायांच्या ठिकाणी मनानेच अहिंसा उत्पन्न केली. या कारणे किरीटी, इंद्रियांची या गोठी, मनाची ये राहाटी रूप केले. म्हणून अर्जुना, इंद्रियांच्या अहिंसेच्या वर्णनाने मनाच्याच अहिंसेच्या वागणुकीचे स्पष्ट वर्णन केले. ऐसा मने देहे वाचा, सर्व संन्यासू दंडाचा, जाहला ठाई जयाचा देखशील. याप्रमाणे मनाने, देहाने, वाचेने सर्व हिंसेचा त्याग झालेला ज्याच्या ठिकाणी तुला दिसेल, तो जाण वेल्हाळ ज्ञानाचे वेळाऊळ, हे असो निखिळ ज्ञानचितू. तो पुरुष ज्ञानाचे विस्तृत मंदिर आहे असे समज. हे राहू दे, तो पुरुष म्हणजे केवळ ज्ञानाची मूर्ती होय. जे अहिंसा काने ऐकिजे, ग्रंथाधारे निरूपिजे, ते पहावी हे उपजे, ते तोची पहावा. ते तोची पहावा. जी अहिंसा आपण कानाने ऐकतो अथवा ज्या ग्रंथाचा आधार घेऊन आपण निरूपण म्हणजेच वर्णन करतो, ती अहिंसा पहावी अशी इच्छा जेव्हा उत्पन्न होईल तेव्हा त्या पुरुषालाच पहावं. कोणतीही गोष्ट इंद्रियांच्या द्वारे होते तेथे मन हे सूत्रधार असतं. त्यासाठी ज्ञानदेवानी सूताच्या सहाय्यानं बाहुल्या नाचवण्याच्या खेळाचा उल्लेख केलेला आहे. अनेकविध बाहुल्या सूत्रधारानं दोऱ्यात गुंफलेल्या असतात आणि त्या दोऱ्याचे दुसरे टोक सूत्रधाराच्या हातात असते. ते दुसरे हातातील टोक हलवून सूत्रधार रंगमंचावर बाहुल्यांचा खेळ करून दाखवत असतो. प्रत्यक्ष सूत्रधार आपल्याला रंगमंचावर दिसत नाही किंवा त्याच्या हातातील सूत्र पण दिसत नाही. दिसतो तो फक्त बाहुल्यांचा खेळ. मन असेच त्या सूत्रधाराप्रमाणे आहे. सर्व इंद्रियांच्या नाड्या त्याच्या हातात आहेत. त्याच्या मनातील इच्छा या अदृश्यपणे सूत्राचं काम करत असतात व त्याप्रमाणे इंद्रिये त्या विषयांचे भोग देण्यास तत्पर होतात. या सर्वांच्या मागे मनच असतं. तेव्हा इंद्रियांमधून ज्या गोष्टी व्यक्त होतात त्या मनातच असतात.
मन वासना रूपाने अव्यक्त असते आणि इंद्रियांच्या व्यापार रूपाने जणू प्रकट होत असतं. ज्ञानदेव दृष्टांत देतात सुगंधाचा. फळ पिकले की सुगंध पक्व होतो, व तो बोभात निघे, जणू काही बोभाटा करीत बाहेर पडतो. आंब्याची अडी घातली की आंबे पिकले की नाही हे त्या सुगंधावरूनच कळतं. तसंच ज्ञानी मनुष्यामध्ये मुरलेली अहिंसा इंद्रियांच्या द्वारे व्यक्त दशेस येते. मग इंद्रिये त्या अहिंसारूप भांडवलाचा अव्याहत खर्च करत असतात, कारण ही संपत्ती कधी संपतच नाही. येथे ज्ञानदेवानी अहिंसेवर अक्षय संपत्तीचे रूपक केलेले आहे. पुढे ते आणखी 2 दृष्टांत देतात. समुद्राला भरती येते त्यावेळी तो आपल्या पाण्यानं खाड्या भरून टाकतो. त्याचप्रमाणे चित्तातील अहिंसारूप पाण्याची भरती सर्व इंद्रियांना भरून टाकते. दुसरा दृष्टांत दिला आहे तो पंतोजीचा. पंतोजी लहान मुलाला अक्षर शिकवत असतो. त्यावेळी तो स्वतःच लहान मुलाच्या हातात पेन्सिल देऊन त्याचा हात पकडतो आणि पाटीवर अक्षर लिहितो. त्याप्रमाणे ज्ञानी मनुष्य आपले दयालुत्व इंद्रियांप्रत नेतो आणि तेथे अक्षरांप्रमाणे अहिंसा उत्पन्न करतो. पंतोजीचा हा दृष्टांत सुभाषित रूप झालेला आहे. एकूण इंद्रियांमधून प्रकट होणाऱ्या अहिंसेचं वर्णन म्हणजे मनामध्ये निर्माण झालेल्या अहिंसेचेच वर्णन ठरते. असा ज्ञानी मनुष्य म्हणजे ज्ञानाचे विस्तृत भव्य दिव्य मंदिर व त्या मंदिरातील मूर्ती सुद्धा हाच ज्ञानी मनुष्य आहे. मंदिर भव्य असते तसे ज्ञानाची सर्व लक्षणे त्या मनुष्यात प्रतिबिंबित झालेली असतात. तसेच ज्ञानी मनुष्य हा परमात्म्याशी एकरूप पावलेला असतो. त्यामुळे त्याच्यात आणि परमात्म्यात अंतरच नसतं. त्यामुळेच तो त्या मंदिरातील मूर्तीही आहे असं वर्णन ज्ञानदेवानी केलेलं आहे. तेव्हा अहिंसा म्हणजे काय ते अशा ज्ञानी पुरुषाकडे पाहूनच जाणून घेता येतं. पुढे ज्ञानदेवानी अहिंसा या पदाचं स्पष्टीकरण लांबवल्याबद्दल क्षमाही मागितलेली आहे आणि हा विस्तार लांबण्याचं कारणही सांगितलेलं आहे. तो भाग आपण उद्या पाहू.